पवार मग आता का नाही ओरडून सांगितलं? तेव्हा ओरडून सांगितलं. मग आता माननीय शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसताना तेव्हा तुमचं हे ओरडणं आणि नरडं कुठे गेलं होतं? दादा हे चुकीचं करतोय आपण. पवार साहेबांना अशा प्रकारे या वयात त्रास देणं, छळणं, यातना देणं, त्यांनीच निर्माण केलेला पक्ष आणि आपण सगळे अशा प्रकारे बेईमानी करणं हे योग्य नाही. पहाटेच्या शपथविधी संदर्भात तुम्ही ओरडत होतात, मग आता तुमचं ओरडणं कुठे गेलं? बघा काय बकवास आहे सगळं. रावसाहेब, पण तो जो प्रश्न आहे तो पक्षांतर्गतच कारस्थान होतो असं कोणी केलं? असं एकूण रोख पक्ष आहे. मला बघा, धनंजय मुंडे यांच्यावरती विश्वास ठेवत नाही. त्यांना जर एवढी रहस्य माहिती आहे तर त्यांनी सांगावं संतोष देशमुखचा खून नक्की कोणी आणि कशासाठी केला. त्यांना एवढी रहस्य माहिती आहेत ना. मग बीडमधला संतोष देशमुख सरपंचाचा खून कोणी का कशासाठी केला हे त्यांनी सांगावं. नाही, पण त्याच प्रकरणात असं म्हणतायत की बीडची बदनामी करू नका, माझी वाटेल तितकी करा, पण बीडला बदनाम करू नका. कोणी बीडला बदनाम करत नाही. बीडला बदनाम करणारे तुम्ही स्वतः आहात. पालकमंत्री, मंत्री, सत्ताधारी. सामान्य जनता बीडला बदनाम करत नाही. हे तुमचं मनाला खातं आहे. तुमच्यामुळे बीड बदनाम झाल्या. तुम्ही ज्या टोळ्या पोचल्यात, बरं का, तुम्ही ज्या टोळ्या पोचल्यात, ताकद दिलीत, गुंडगिरी सुरू केलीत, खून केले, त्याच्यामुळे बीड बदनाम झालं. नाही बीड कशाला बदनाम होत आहे? प्रतिमा खराब असेल त्यांना मग त्यांना वाटतंय त्यांची प्रतिमा खूप चांगली आहे का? त्यांची प्रतिमा काय आहे हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलंय. त्यांना चक्की पिसाला पाठवणार होते ना. आणि प्रधानमंत्री मोदींनी सुद्धा सांगितलंय काय प्रतिमा आहे ती. आता वॉशिंग मशीन मध्ये घातल्यावर तुमची प्रतिमा सुधारणार असेल तर तो तुमचा प्रश्न. कोणी बोलावं ह्या गोष्टी? आणखी एक गंभीर विषय आहे. अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणाचे कनेक्शन हे बांगलादेश यामध्ये असल्याचे बांगलादेशी नागरिक आहे असा एकूण पोलिसांचा दावा आहे. आणि बघा, पोलिसांचा दावा हा राजकीय दावा आहे. पोलिसांचा दावा राजकीय दावा आहे. मी अगदी स्पष्ट सांगतो. जर बांगलादेशी या देशात मुंबईत घुसले असतील आणि ते अशा प्रकारचे गुन्हे करत असतील तर त्याला सर्वस्वी जबाबदार नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं सरकार आहे. बांगलादेशी आले कसे? घुसले कसे? मुंबईपर्यंत गेल्या 10 वर्षात पोचले कसे? कोण जबाबदार आहे? तुम्ही दिल्लीमध्ये बांगलादेशी आहेत, पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी आहेत, मुंबईत बांगलादेशी आहेत. बांगलादेशी एक चाकू घेतो आणि अत्यंत सुरक्षित सैफ अली खानच्या घरात जाऊन त्याच्यावर हल्ला करतो. हा सगळा प्रकार अत्यंत रहस्यमय आहे. तुम्ही काहीतरी लपवताय आणि त्याचं खापर दुसरं कोणावरती फोडत असाल तर ते चुकीचं आहे. मग मला असं म्हणायचं आहे या भाजपच्या लोकांना, हा भाजपचा डाव आहे की मग बीडमध्ये सरपंच देशमुखाचा खून झाला तो बांगलादेशी आहे का? सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली ते करणारे बांगलादेशी आहेत का? जरा डोकं ठिकाणावरून बोला. चिलीम मारून बोलू नका. बांगलादेशी हा या देशाला धोका आहे. बांगलादेशी रोहिंगे यांना ताबडतोब या देशातून बाहेर काढलं पाहिजे. सगळ्यात आधी मग प्रधानमंत्री मोदींनी शेख हसीना यांना जो आश्रय दिलाय बांगलादेशी म्हणून, त्यांना बाहेर काढताय का? सांगा मोदींना जाऊन, सब बांग्लादेशी को हटाइए, सबसे पहिले शेख हसीना को हटाइए. हटवा ना. काय बोलताय? प्रत्येक गोष्टीत राजकारण तुम्ही करताय, धर्माचं राजकारण करताय. हा किरीट सोमय्या तो गेला तिथे बांगलादेशींकडे. संतोष देशमुखचा खून कोणी केलाय ते आधी विचारा जाऊन, तिथे हिंमत असेल तर. सोमनाथ सूर्यवंशीला कोणी मारलं आणि का मारलं हे जाऊन तिथे जा. परभणीतला पोलीस कोठडीत जाऊन विचारा. आणि ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढायची आहे म्हणून हे बांगलादेशी करताय. बांगलादेशी विरुद्ध मोहीम ही आम्ही सुरू केली होती सगळ्यात आधी. तेव्हा आम्हाला विरोध करणारे कोण होते? पार्लमेंटला आम्हाला कोणी गप्प बसवलं? सरकार कोणाचं होतं? भाजपचं होतं. आम्हाला बोलू दिलं नाही. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.